मोठा आहे. असे मासे सुकवायचे. हे कोणाला पण जमत नाही. अर्धे जे मासे सुकवतात ना ते काही जण उन्हामध्ये सुकवतात, पण त्याची चव कमी असते. हे कशी मस्त उन्हात कधीच सुकवायचं नसतं. चला हे बघा, कालचे जे मासे आहेत ते आपल्याला आता सुकवायचे आहेत. आईने साफ करायला घेतलेत आता. रस्त्याचे मासे आहेत. हे बघा, हे मासे हे मलेचा मासा आहे. हे निवडून घेतलेत आणि छोटे असे करून सुकवायचे आहेत. हे बघा. हे भुशाचे आहेत का? हे भुशाचे आहेत का? हे आपण रात्री पकडलेत हे, आणि हे भुशाचे आणलेत आपण. मोठे आहेत रे मस्त. आता याची पोट मग अशी आम्ही फोडायला लावलेली, पण त्याच्यात गाबुली झाली, त्याच्यामुळे फोडून काही फायदा नाही. गाबुली तर कडू नाही लागणार ना आप्पा? नाही. मले ना मलेचा मासा काढलाय. वेगळे ठेवलेत पण हे पण आहेत. चला हे निवडून घेतलं का मग दाखवते तुम्हाला कसे काय सुकवायचे. साफ झालं, धुवून घेतलं ना व्यवस्थित की सुकतात व्यवस्थित पटकन. नाही आप्पाची पण ड्युटी चालू झाली बघा. कपरी काढली, भाकरी झाल्या का मग आपण मासे सुकवून घेऊ सगळे. चला चाललोय आपण रेडी, आणि इकडे आईची पण तयारी झाली. दाखवते का तुम्हाला कसे मासे सुकवायचे. बघा हे आईने खड्यांचं मीठ घेतलंय, आणि ही हळद. हळद जास्त लागते म्हणजे मस्त असं पिवळसर मासे येतात. पिवळे नाही तर मग सफेद पडतात. टाकलं मीठ आणि हळद. आता हे पाणी आपण उकळायला ठेवलंय. आई कपरी लावायला लागेल ना ग? ती केली का नाही त्याला? हे बघा आज आई दाखवते मासे कसे सुकवायचे. आणि आपले मासे इथे झाकून ठेवलेत, कुत्री येतात नाही इथे. बाबा बघ हे बघ मासा. आई उकळला पाणी. आणि अशी काडी घेतली आहे. मोठा आहेत म्हणून ढवळलंय. लहान असतं का मग ते फुटतात जास्त. चला आता यांना एक उकळ येऊन द्यायचं आणि मग पलटी करायचं. याची कपरी टाकायची सोय. हे बाजूला काय टाकशील? याच्यावर आपल्याला कपरी टाकायची. बांधून ठेवलंय काय? हां ही सोय रेडीच असते. अशा उन्हाळ्यातलं मास. अजून वल्गण लागायची बाकी आहे. पावसाला चालू झालंय. आईची फाट्या बिट्या मस्त भरून झाल्यात. अजून कसं उकळणे आलाय आलाय. उकळ यायलाच पाहिजे. उकळ आल्याशिवाय मासे काढायचे नाही, नाहीतर तुटतात ना गाई. हा
उकळ येणं गरजेचं आहे. अजून उकळाव्या लागतील जोरात. एकच बाजू जाळ झाली आई तुझी. असे मासे सुकवायचे. झालंय, उकळ आलंय. आता आपण काढायचं आहे जाळीमध्ये. झालंय, पडला खाली. आणि हा पाणी आपल्याला परत वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये परत आपण हळद मीठ टाकायची आणि परत तोच पाणी वापरायचा. हो, आज आप्पा नाही. मागच्या वेळेस आप्पाने दाखवलेला व्हिडिओ सुकवलेल्या माशांचा, पण तो उन्हाळू नव्हता आई, पावसाळ्यातले होते. आई बैठकीला गेली होती तेव्हा. आज आईचा काम आईवरच आला. ही ठेवली आपली कपरी. आता याच्यावर टाकायचे मासे. आणि खाली दोन्ही बाजूतून जाल करायला लागला आई ना. मोठे मासे आहेत ना, सुकायला थोडासा वेळ लागतो. हे बघा. आणि आता हाच पाणी आपण परत ठेवायचा. त्याच्यात आपण हळद टाकून घेऊ. त्याच पाण्यामध्ये परत हळद टाकायची आणि हा टाकला मीठ. आणि हे पाणी गेलं आता परत चुलीवर. हे बघा मेहनत किती आहे बघा आई, घामाघूम झाले. घामाचे मासे. हा, मेहनतीचा मासा आहे, असंच नाही आहे. ते कोणाला पण जमत नाही. अर्धे जे मासे सुकवतात ना ते काही जण उन्हामध्ये सुकवतात, पण त्याची चव कमी असते. हे बघा कशी मस्त. उन्हात कधीच सुकवायचं नसतं ते. या माशांना चव सुकवलेल्या. आणि गाबुली बघा कशी, सगळ्या माशांना गाबुली आहे. त्याच्यामुळे आपण त्याची पोटं वगैरे साफ केली नाही, कारण गाबुली सगळी बाहेर येते. सुकलेल्या माशांना कष्ट घ्यावे लागतात. अजून एवढे आहेत. चला, हे बघा आपल्या आईने मस्त सगळे मासे सुकायला टाकलेत. झालं का ग सगळं? मस्त जाळ केली. हे बघा मस्त सुकल्यावर दाखवेल तुम्हाला आता परत. गिजरचा घे थोडा. चला तर इकडे मासे आपले मस्त सुकलेत. हे बघा, थांब इकडे आवाज बघू. खर 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 करे बघ. डोका वाजला पाहिजे. हां, असा खळखळ खळखळ वाजला पाहिजे. असं आलेत आता. आता आई ठोकते त्यांना, काढू व्यवस्थित असं. असे जाड आहेत ते बाजूला काढू. असे वाचत बघ खलखल खलखल, म्हणजे मासे व्यवस्थित. चला तर हे बघा, आपण आता हे जे मासे आहेत ना ओले, ते बाजूला काढायला लावलेत आणि सुकलेले, आणि हे आपल्याला परत टाकायचे आहेत. चला दाखवते तुम्हाला. एकदा निवडून घेतो आणि दाखवते किती मासे झाले आपले सुकवून. चला, मासे आपले झालेले आहेत निवडून. आणि हे बघा, एवढे मासे आपल्याला भेटले सुकवून रेडी. आणि हे ओले, आणि एवढा कचरा निघाला. चला तर मग आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.